उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 2 जणांना मुंबई पोलिसांनी केली अटक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईमेल करून जीवे मारण्याची धमकी देणारे 2 आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही येथून मुंबई एटीएसनं कारवाई करत ताब्यात घेऊन मुंबईकडे निघाले। 35 वर्षीय मंगेश अच्युतराव वायाळ व 22 वर्षीय अभय गजानन शिंगणे असं या आरोपीचं नाव असून मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव मही इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे। या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे यांच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती मिळाली आहे। विशेष म्हणजे हे दोघेही नात्यानं आते मामे भाऊ आहेत। या प्रकरणाची पुढील कारवाई पोलीस करत आहेत। डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवल्याची धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 2 युवकांना अटक करण्यात आली आहे। काय हकीकत आहे? याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव्ह झाली होती। क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे, त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय DCM सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस RTO आणि CMO ऑफिसला ईमेल आला होता। डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवल्याची धमकी मिळाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील 2 युवकांना अटक करण्यात आली आहे। काय हकीकत आहे? याबाबत आम्हाला एक इन्फॉर्मेशन रिसीव्ह झाली होती। क्राईम ब्रँच चे सिनियर अधिकारी म्हणून आहेत मुंबई युनिटचे, त्यांनी आम्हाला माहिती दिली की महाराष्ट्र राज्याचे माननीय DCM सर शिंदे सर एकनाथजी शिंदे यांना आणि गोरेगाव पोलीस RTO आणि CMO ऑफिसला ईमेल आला होता। त्या ईमेलमध्ये दिलं होतं की गाडीला बॉम्ब लावून आम्ही त्यांना उडवून जीवे मारू असं त्यांना मेल केलं। ही इन्फॉर्मेशन्स आमच्या युनिटला प्राप्त झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आणि SDPO मॅडम यांच्या मार्गदर्शनामध्ये देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे सिनियर PI संतोष मल्ले आणि त्यांच्या टीम यांनी देऊळगाव येथून 2 युवक ज्यांचं नाव अभय शिंगणे आणि मंगेश वायाळ यांनी ईमेल केला होता। हे निष्पन्न झालं म्हणून त्यांना चौकशी करून ताब्यात घेतले आणि पुढील कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहे, गोरेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे। या युवकांची काही पार्श्वभूमी आहे का क्राईमची? त्याबाबत सध्या आम्ही चौकशी करत आहे, सखोल चौकशी करत आहे आणि याच्यामध्ये जी काही माहिती प्राप्त होईल ते परत आम्ही समोर येऊ। त्यांनी ईमेल कोणत्या हेतूने गेलं तर हे काही सध्या कळालं आहे? आणि याबाबत अजून डिटेल चौकशी करणे बाकी आहे। आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा।